45 वर्षांचे दीपक पुण्यातल्या एका आयटी कंपनीत टीम लीडर म्हणून काम करतात। मागच्या आठवड्यात ते वडिलांची रूम आवरत होते तेव्हा त्यांना एक कागद सापडला। एका नामांकित आयटी कंपनीचे शेअर्स दीपकच्या वडिलांनी 30 वर्षांपूर्वी खरेदी केले होते। त्याचं ते शेअर सर्टिफिकेट होतं। पूर्वी फिजिकल शेअर्सची खरेदी विक्री व्हायची, इंटरनेट नसल्यामुळे आत्तासारखं ऑनलाईन ट्रेडिंग त्या काळात होत नव्हतं। कालांतराने सेबीने डीमॅट स्वरूपात शेअर्सच्या खरेदी विक्रीला परवानगी दिली। त्यावेळेला गुंतवणूकदारांनी त्यांच्या फिजिकल शेअर्सचं रूपांतर डीमॅटमध्ये करून घेणं अपेक्षित होतं। मात्र माहिती अभावी बऱ्याच लोकांनी डीमॅटमध्ये रूपांतर केलं नाही। बरेच लोक शेअर्स खरेदी केले आहेत तेच विसरून गेले, तर बरेच लोक आता हयात नाहीयेत। अशा लोकांचे शेअर्स कधीतरी अचानक सापडतात। या शेअर्सला अनक्लेम्ड शेअर्स असं म्हणतात। या शेअर्सवर कोणीच हक्क सांगितला नाही तर ते सरकार दरबारी जमा केले जातात। आता या शेअर्सचा काही फायदा आहे का? हे शेअर्स डीमॅट फॉर्ममध्ये ट्रान्सफर करता येतील का? शेअर्स विकून किती पैसे मिळतील? असे अनेक प्रश्न दीपकच्या मनात आहेत। चला तर मग या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया। हा सगळा विषय समजून घेण्यासाठी आपण 9 प्रश्न आणि त्यांचे उत्तर जाणून घेऊया। यातून आपल्याला अनक्लेम्ड शेअर संदर्भात सविस्तर माहिती मिळेल। सगळ्यात पहिला प्रश्न आहे की शेअर्स अनक्लेम्ड कसे होतात? ज्यावेळेला एखादा गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करतो आणि विसरून जातो किंवा घरातल्यांना माहिती नसतं आणि त्या व्यक्तीचं निधन होतं, त्यावेळेला या शेअर्सवर कोणीच हक्क सांगत नाही, म्हणून या शेअर्सला अनक्लेम्ड असं म्हणतात। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की किती वर्ष दावा नाही केला तर शेअर्सला अनक्लेम्ड म्हणता येईल? जर शेअर्सवर मिळणाऱ्या डिव्हिडंडवर सलग 7 वर्ष कोणीच दावा केला नाही तर त्या शेअर्सला अनक्लेम्ड म्हणलं जातं। हे शेअर्स फिजिकल किंवा डीमॅट या दोन्ही फॉर्ममध्ये असू शकतात। अशा शेअर्सवर मिळणारा डिव्हिडंड IEPF म्हणजेच इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडमध्ये ट्रान्सफर केला जातो। आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की शेअर्सच्या किमती संदर्भातला। 7 वर्षानंतर डिव्हिडंड IEPF मध्ये ट्रान्सफर केला जातो, पण प्रत्यक्षात शेअर्सचं काय होतं? जर सलग 7 वर्ष कोणीच डिव्हिडंड क्लेम केला नाही तर शेअर्स देखील IEPF मध्ये ट्रान्सफर होतात। कंपनी शेअर होल्डरच्या बँक अकाउंटमध्ये डिव्हिडंड जमा करण्याचा प्रयत्न करते, मात्र अकाउंट बंद झाला असेल किंवा अन्य कारणामुळे डिव्हिडंड जमा झाला नाही तर 7 वर्षानंतर शेअर्स ट्रान्सफर केले जातात। शेअर्स ट्रान्सफर करण्याआधी गुंतवणूकदाराला तसं कळवलं जातं। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या शेअर्सवर कोणाचा हक्क असतो? जोपर्यंत गुंतवणूकदार किंवा त्याचे कायदेशीर वारस येत नाहीत तोपर्यंत शेअर्सचा ताबा IEPF कडेच राहतो। ज्यावेळेला गुंतवणूकदार किंवा त्याचं निधन झाल्यावर कायदेशीर वारस शेअर्सवर हक्क सांगतील तेव्हा त्यांना शेअर्स दिले जातील। मात्र यासाठी त्यांना शेअर सर्टिफिकेट, अलॉटमेंट लेटर, डेथ सर्टिफिकेट असे काही कागदपत्र सादर करावे लागतील। आता पुढचा प्रश्न आहे की हे शेअर्स क्लेम करण्याची प्रक्रिया कशी आहे? यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड म्हणजेच IEPFच्या वेबसाईटवर जाऊन सर्च अनक्लेम्ड अनपेड अमाऊंटवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल। तिथे गुंतवणूकदाराचं नाव, फोलिओ नंबर किंवा DPID यापैकी कोणतीही एक माहिती टाकून तुम्ही सर्च करू शकता। तुमच्या नावावर जर काही अनक्लेम्ड शेअर्स असतील तर तुमचं नाव, पत्ता आणि पिनकोड टॅली करून नावावर क्लिक करा। तिथे तुम्हाला तुमच्या शेअर्सची यादी दिसेल। जर तुमच्या नावावर काही शेअर्स असतील तर तुम्हाला क्लेम रिफंडवर क्लिक करून IEPFच्या 5 नंबरचा फॉर्म भरावा लागेल। यासोबतच तुम्हाला आधार कार्ड, क्लायंट मास्टर लिस्ट, शेअर सर्टिफिकेट, डिव्हिडंड वॉरंट, इंडेमनिटी बॉन्ड, शेअर होल्डर हयात नसेल तर त्याचा डेथ सर्टिफिकेट, वारसांचे KYC डॉक्युमेंट्स असे अनेक कागदपत्र सादर करावे लागतील। हे सर्व कागदपत्र सादर केल्यावर तुमच्या नावाने एक SRN म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर इश्यू केला जाईल। IEPF 5 नंबरचा भरलेला फॉर्म आणि इतर कागदपत्र तुम्हाला नोडल ऑफिसमध्ये सादर करावे लागतील। जर कंपनीने तुमचा अर्ज मंजूर केला तर IEPF कडून तुम्हाला पूर्ण रक्कम रिफंड केली जाईल। तसेच गुंतवणूकदार किंवा त्याच्या पश्चात त्याच्या वारसांना शेअर्सचा ताबा दिला जाईल। ते शेअर्स त्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा केले जातील। सेबीने दिलेल्या माहितीनुसार भारतातल्या 13,60,00,000 डीमॅट अकाउंट्सपैकी 9,80,00,000 डीमॅट अकाउंटमध्ये नॉमिनीची माहिती टाकण्यात आली नाहीये। त्यामुळे आधी तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये नॉमिनीची माहिती ऍड करा। तसेच तुमच्या किंवा घरातल्या व्यक्तीच्या नावावर काही अनक्लेम्ड शेअर्स असतील तर ते नक्की क्लेम करा। हरवलेले शेअर्स कदाचित तुमचं नशीब बदलू शकतात।